शेतकरी बंधूंनो नमस्कार. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र बोरगाव आणि शेकरू टीव्ही यांच्या मार्फत यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण आज इथं शेतीमालाचं विपणन डिजिटल पद्धतीने कसं करायचं या विषयावर चर्चा करण्यासाठी आपण आज इथं उपस्थित आहोत. आजच्या या ऑनलाईन 31व्या सत्रामध्ये मी सर्व शेतकऱ्यांचं, महिला बचत गट असतील, तसेच एफ-पी-ओ असतील, या सर्व उपस्थित शेतकऱ्यांचं मी हार्दिक स्वागत करतो. आणि आजचा जो आपला विषय आहे, शेतमालाची प्रक्रिया केल्यानंतर त्याचं डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे विपणन कसं करायचं, तसेच विविध डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आपण कसा करायचा आणि त्या माध्यमातून आपल्या व्यवसायाची वृद्धी कशी करायची, तसेच वेगवेगळे मोबाईल जे असतील ॲप आपल्याला उपलब्ध असतात, तर त्याचा वापर आपल्याला डिजिटल मार्केटिंगसाठी कसा करायचा आणि त्याच्यातूनच आपल्या व्यवसायाची, आपण तयार केलेल्या उत्पादनाची विपणन कसं करायचं या विषयावर आज आपण सखोल चर्चा करणार आहोत. आणि या चर्चासत्रामध्ये 31व्या चर्चासत्रामध्ये आज आपल्या इथं स्वप्नील खर्डे सर, एक विपणन क्षेत्रामधील तज्ञ, इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट पुणे येथील आपल्याला आज तज्ञ म्हणून लाभलेले आहेत. तर मी जास्त वेळ न घेता श्रीयुत स्वप्नील खर्डे सरांना मी विनंती करतो की आपलं हे जे आजचं 31वं ऑनलाईन सेशन आहे ते विपणन संदर्भातलं सुरू करावं, अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. धन्यवाद बाबर सर. माझा आवाज येतोय सर तुम्हाला? हा, येतोय सर, येतोय. ओके. धन्यवाद बाबर सर. केव्हीके बोरगाव यांचं पहिलं तर मी आभार मानतो. त्यांनी मला हे प्लॅटफॉर्म दिलं जेणेकरून माझं जे पण ह्या क्षेत्रात नॉलेज असेल, जे पण अनुभव असेल, हे मी शेअर करू शकतो. तर आजचा जो कार्यक्रम आहे याचं मी विभागन असं केलेलं, एक तर छोटासा इन्सिडन्स, एक छोटीशी स्टोरी आहे जी खरी घडलेली घटना आहे, जी कसं डिजिटल मार्केटिंगचा वापर करून एका छोट्याशा शेतकऱ्यांनी आपला माल सिटी पर्यंत पोहोचवला, त्याची एक छोटीशी कहाणी. त्यानंतर वेगवेगळे ऍप्स कुठले कुठले आहे जे शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईल मार्फत त्याचा वापर करून क्लायमेट ओळखणं, बाजारभाव ओळखणं, हे कसं करायचं त्याच्यावरती घेऊ. त्यानंतर मला सरांनी जसं सांगितलं आहे की इथे काही महिला बचत गट पण आहे, एफ-पी-ओ पण आहे, स्टार्टअप पण आहे, शेतकरी पण आहे. तर यांचा सिंपल, आज जे डिजिटल मार्केटिंग आहे हे मोठं जग आहे, त्याच्यामध्ये पण आपल्याला उपयोग कुठल्या कुठल्या गोष्टी आहे, त्याचा वापर कसा केला पाहिजे, एक छोटस आपण 2 गोष्टीचं प्रॅक्टिकल करूया. म्हणजे असं ह्या सेशनचं आपण विभाजन असं ह्या पद्धतीने केलं आहे. तर याच्यावरती माझं प्रायमरी फोकस जो असणार आहे, सर्वात जास्त महत्वाचा फोकस जो असणार आहे, तो फक्त मार्केटिंग कसा करायचा. बाकी तो बाजारपर्यंत पोहोचवणं, त्याच्यासाठी परत एक वेगळा सेशन लागेल. त्याच्यानंतर पैशाचं देवणघेवण कसं करणं, त्याच्यासाठी परत वेगळा सेशन असेल. तर माझा पूर्ण हा 1 तासाचा जो सेशन आहे तो फक्त मार्केटिंग बद्दल असणार आहे. फ्युचरमध्ये जर आपल्याला चान्स मिळाला, परत सरांनी वेळ दिला, तर आपण त्याच्यावरती चर्चा करू शकतोय. तर स्टार्टिंग करताना मी तुम्हाला एक इन्सिडेंट सांगतो जो ऍक्च्युअली घडलेला आहे आणि त्याच्यावर आम्ही काम केलेलं आहे. एक सर्वसाधारण 21 ते 22 वर्षाचा तरुण मुलगा, ज्याच्या वडिलांचा व्यवसाय होता आणि तो चालू आहे, त्यांची सीड कंपनी होती. आणि योगायोग काय झाला, आम्हाला त्याच्या कंपनीवरती कन्सल्टन्सी करण्याचं काम मिळालं डिजिटल क्षेत्रात. तो 21-22 वर्षाचा मुलगा, तो हैदराबादच्या जवळ एक शंकरपल्ली म्हणून गाव आहे, तिथं तो स्थायिक होता. पुण्यामध्ये त्याचं शिक्षण झालं, योगायोग आमची भेट झाली. तर त्याला डिजिटल क्षेत्रात कसं ऍग्रिकल्चर किंवा शेतमाल कसा हा नेता येईल याच्यावरती आमचं चर्चा झाली. त्याच्या वडिलांबरोबर पण संभाषण झालं, बोलणं झालं. तर त्याचा एक कन्सेप्ट होता की त्याला ऑर्गॅनिक शेती करायची होती. आता तो त्यात तज्ञ होता, त्यांनी त्यातनं अनुभव घेतला होता, तो त्याच्यात एक्सपर्टी होता. पण त्याचं एक आमच्या समोर एक असं म्हणणं होतं की हे जे मी ऑर्गॅनिक ग्रो करल, आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती ऍग्रिकल्चर प्रोडक्ट हे पेरिशेबल असतं, एक काही काळापुरतं ते टिकू शकतंय, त्यानंतर त्याचं टिकणं शक्य नाही होत. तर त्याचं असं म्हणणं होतं की मला हे ऑर्गॅनिक जे मी ग्रो करणार आहे, शंकरपल्ली गाव हे हैदराबाद पासून जवळजवळ 40 किलोमीटर, 35 ते 40 किलोमीटर लांब आहे. तर हे मला रोज जे माझे क्लायंट्स असतील किंवा माझे कस्टमर्स असतील किंवा घेणारे जे वर्ग असणार आहे, याला रोज सकाळी फ्रेश गेलं पाहिजे.
हा माझा उद्देश आहे. आता एका अँगलनी आम्हाला इंटरफिअर करता नव्हते येत, कारण की तो तज्ञ कशात होता, तो ऍग्रिकल्चरचा होता. त्याचे वडील पण, त्यांचा ऑलरेडी व्यवसाय होता, सीड कंपनी होती, आणि ते ऍग्रिकल्चर पण करत होते, म्हणजे शेती हा धंदा पण करत होते. तर त्यांचं एकच म्हणणं होतं की तुम्ही शेती आम्ही जे करू त्याच्यात इंटरफिअर न करता आम्हाला फक्त तो माल जो रेडी होईल तो लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे, याच्यासाठी तुम्ही मार्गदर्शन करा. म्हणजे थोडक्यात आम्ही कन्सल्टन्सी त्यांच्याकडनं घेतली. तर त्याचा कन्सेप्ट 21-22 वर्षाचा पोरगा फक्त, पण त्याची जिद्द एकच होती. त्याच्या वडिलांनी बरेचदा त्याला सांगितलं की तू उतरू नको याच्यात, तू वाटलंस तर सीड कंपनी जी आहे आपली ती बघ, पण त्याची जिद्द फिक्स होती की त्याला ऑर्गॅनिक शेतीमध्येच उतरायचंय. त्यांनी नॉलेज घेतलं शेतीचं. त्यांनी एक 4-5 एकर त्याच्या वडिलांकडनं ती शेती करायला घेतली. म्हणजे ऑब्व्हियसली त्याचीच आहे, पण त्यांनी करायला घेतली. तर त्याचा कन्सेप्ट कसा होता मी थोडक्यात सांगतो, नंतर मी ते ऍपचं महत्व सांगतो. त्याचा कन्सेप्ट असा होता, त्यांनी 4-5 एकरची शेती घेतली होती त्याच्या वडिलांकडे, पाणी वगैरे सगळा सोर्स होता. तर त्यांनी त्या क्षेत्राचं त्यांनी विभागन केलं, म्हणजे एक प्लॉट केले, एक 600-650 स्क्वेअर फीटचे की 700-750 स्क्वेअर फीट. त्याच्यात त्यांनी एक वेगळ्या वेगळ्या व्हेजिटेबल्स, म्हणजे लिफी व्हेजिटेबल्स असतील किंवा बाकीचे व्हेजिटेबल्स असतील, टोमॅटो, जे डेली बेसिस पर ते घरी लागतात, म्हणजे पालक असेल, तुमचं कोथिंबीर असेल, टोमॅटो असेल, हे त्यांनी प्लॅनिंग केलं होतं. तो त्याच्यात तज्ञ होता. तर थोडक्यात जेवढं पण 5 एकरचा प्लॉट होता त्याच्यामध्ये त्यांनी पण प्लॉटिंग केले, 650 स्क्वेअर फीट, 700 स्क्वेअर फीट, जो त्यांनी हिशोब लावला त्याप्रमाणे. तर त्याचं आमच्या समोर रिप्रेझेंटेशन जे झालं त्याच्यात त्यांनी क्लिअरली सांगितलं की आज जो माल इथं ग्रो होईल तो हैदराबाद मध्ये बसल्या बसल्या जे पण क्लायंट्स असतील त्यांना तो गेला पाहिजे सकाळी सकाळी. त्यांनी टाइम ठरवलेला होता, त्याच्यात मी डिटेलमध्ये जात नाही. तर त्याचं म्हणणं असं होतं की हे कसं करता येईल. तर त्याला आता त्याच्या बिझनेस प्रमाणे, त्याच्या ऍग्रिकल्चरच्या प्लॅन प्रमाणे आम्ही त्याला सोपा मार्ग दिला, आपण एक ऍप डेव्हलप करू, ऍप्लिकेशन. तर आम्ही एक ऍप डेव्हलप केलं ज्याच्यामध्ये ती 16 यादी की 17 यादीचे भाजीपाला त्याच्यात यादी आम्ही ऑलरेडी मेन्शन केली होती. म्हणजे उदाहरणार्थ मी जर हैदराबादमध्ये बसलोय तर मला ह्या 16 पैकी आज सकाळी मला किंवा नेक्स्ट डे सकाळी कुठली भाजी लागणार त्याच्यात निवडायची, किती क्वांटिटी लागणार हे निवडायचं, सिलेक्ट करायचं. आणि त्या ऍप मध्ये रजिस्टर करताना तुम्ही बरेचसे ऍप वापरतच असताल, त्याच्यात ऍड्रेस येऊन जातो, ऍड्रेस लोकेशन येऊन जातो, त्याच्यात तुमचा ऍड्रेस टाकायचा, कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा, असे फीचर्स आम्ही टाकलेले. म्हणजे याच्यातून झालं काय, जो शेती माल जो आहे त्याचा तो रोज सकाळी त्याला रिक्वेस्ट, सकाळी नाही आदल्या दिवशी, जेव्हा पण क्लायंट्स किंवा कस्टमर जे हैदराबादमध्ये बसलेले, ज्यांना जो 16-17 पैकी जी भाजीपाला नेक्स्ट डेला पाहिजे नाही, त्याला बसल्या बसल्या ती रिक्वेस्ट मोबाईल मध्ये येऊन जायची. तर त्याच्यामध्ये कुठला भाजीपाला टू बी स्पेसिफिक, किती क्वांटिटीमध्ये पाहिजे नाही आणि कोणत्या क्लायंटला पाहिजे नाही, हे त्याच्यावरती त्याला लिस्ट फॉर्म मध्ये येऊन जायचं ऑटोमॅटिक. हे ऍपनी आम्ही डेव्हलप केलं होतं, राईट. ते झाल्यामुळे त्याचा फायदा काय झाला, तो जो त्याच्या शेतात जो उभा माल होता त्याला कळायला लागलं किती क्वांटिटी आपण कट करायची आणि किती नाही केली पाहिजे. कारण की परत प्रश्न तोच आहे की माल हा पेरिशेबल आहे, तो आपल्याला जेवढा क्वांटिटीमध्ये पाहिजे तेवढाच गेला पाहिजे. आता लॉजिस्टिक परत सांगतो, त्यांनी लॉजिस्टिक म्हणजे काय, तो माल कसा पोहोचवायचा तो वेगळा चॅप्टर राहिला. पण माझं मार्केटिंग करण्याचा जो अँगल आहे मी तुम्हाला सांगायचा आहे, त्यांनी मार्केटिंग कसं करे, तो ऍप तो डेव्हलप झाला. आता तो ऍप प्रत्येकापर्यंत गेला पाहिजे, यासाठी काय टेक्नॉलॉजी वापरली आम्ही. आता जनरली लोक जे आयटी क्राऊड आहे, हैदराबाद हा आयटी हब मानला जातो, राईट. तर काय केलं आम्ही, त्यामध्ये जेवढे पण आयटी कंपनी आहे त्यांचा डेटाबेस घेतला. डेटाबेस म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर, मेल आयडी घेतला आणि त्यांना मेसेज पाठवली की असं असं ऍप मार्केटमध्ये आलेलं आहे, तुम्ही डाउनलोड करा, तुम्हाला हे फीचर्स मिळतील. थोडक्यात म्हणजे काय केलं त्यांनी, ज्यांच्याकडे नेटची कनेक्टिव्हिटी, ज्यांच्याकडे मोबाईल आहे, राईट, आणि ज्यांना टेक्नोसॅव्ही आहे, म्हणजे जे इंटरनेटचा वापर करतात, तर यांच्यापर्यंत तो माल पोहोचवण्यासाठी सिंपल त्यांनाच टॅप केलं, त्यांनाच फक्त आपला काय म्हणतात त्यांच्यापर्यंतच पोहोचला तो. बाकी अनवॉन्टेड जे पण पब्लिक होतं हैदराबादचं ते त्यांनी पकडलंच नाही. मग काय झालं, याचा उदाहरणार्थ एका कंपनीकडे 100चा डेटाबेस आला, त्यापैकी 10 जणांनी तो ऍप इन्स्टॉल केला, म्हणजे त्याला 10 क्लायंट्स इथंच मिळाले. असे वाढत गेले. थोडक्यात झालं काय, मग त्यांनी घरी बसल्या बसल्या त्याचं ऍप म्हणजे थोडं काय, त्या ऍप मध्ये काय टाकलेलं आपण 16-17 वेगळ्या भाजीपाला टाकलाय.
तो प्रोडक्ट किंवा तो भाजीपाला त्या लोकांपर्यंत पोहोचवला. याचा फायदा काय झाला, त्याला कुठेही जाऊन स्वतः मार्केटिंग करण्याची गरज नाही पडलं. त्यांनी डेटाबेस घेतला आणि त्यांना मेसेज पाठवले, ईमेल्स पाठवले, तर मग ऍप डाउनलोड होत गेले. त्यांनी फक्त मग एकदा जसे डाउनलोड होत गेले, त्याला आदल्या दिवशी रिक्वेस्ट येत गेली की 16 पैकी आम्हाला ही भाजीपाला पाहिजे नाही. लगेच सकाळी पहाटे त्याची जी टीम असेल ती कट करायचं, फ्रेश 35 ते 40 किलोमीटर म्हटल्यावर 1 घंटा जरी म्हटलं तर त्या वेळी तो भाजीपाला पोहोचवायचा. ही गोष्ट आहे 3 वर्षापूर्वी, म्हणजे लॉकडाऊनच्या आधी. मी जस्ट त्याच्याशी मागे 3-4 महिन्यापूर्वी बोललो. तो जे 5 एकरने त्यांनी स्टार्ट केलं होतं, त्यांनी वाढत वाढत आता जवळजवळ 10 एकरचा तो एरिया वाढवला. म्हणजे थोडक्यात का वाढवला, कारण त्याच्याकडे तेवढे क्लायंट्स येत गेले. आणि हे का साध्य झालं, डिजिटल तज्ञांचा वापर करून, डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करून. आता तुम्ही विचार करा, जर त्यांनी ऍप डेव्हलप केलंच नसतं, त्यांनी 5 एकर त्याचा जो माल असता तो तिथंच पडून राहिला असता. त्याला एक तर मोंढ्यावर जाऊन जो आपलं मार्केट असतो, जिथं माल विकला जातो, तिथं पूर्ण तो घेऊन जावा लागला असता. राईट. भाव किती मिळणार नाही मिळणार तो परत प्रश्न वेगळा राहिला. पण इथं त्याला फायदा काय झाला, त्याला माहित झालं की कस्टमर्स वाढताय आणि आपण किती रोज माल कापला पाहिजे आणि पोहोचवला पाहिजे. हा एक उदाहरण मला तुमच्या बरोबर, एक स्टोरी जी लाईव्ह आम्ही ज्यांच्याबरोबर काम केलं 3 वर्षापूर्वी, ही लाईव्ह उदाहरण तुम्हाला द्यायचं होतं. आता हा एक झाला पहिला मुद्दा. आता शेतीमाल किंवा शेती निगडीत जो धंदा आहे, बरेचसे शेतकरी, मी आता 2-3 वर्षापासून थोडं शेतकरी रिलेटेड, ऍग्रिकल्चर रिलेटेड थोडं डिजिटलकडे वळालो आहे. बरेचसे शेतकरी आजकाल मोबाईल युज करतात, स्मार्ट मोबाईल युज करतात. पण काय होतं, आपलं लक्ष जनरली युट्यूब वरती जे व्हिडिओज असतात किंवा सोशल नेटवर्क जे असतात त्याच्यात जास्त वेळ जातो. पण त्याचाही बेनिफिट घेता आला पाहिजे. उदाहरणार्थ आणखीन एक ऍप आलेलं आहे. ऍप म्हणजे ते एक टेक्नॉलॉजी पण आहे, मशीन पण आहे. फसल म्हणून तुम्ही नाव ऐकलं असणार. मी कुठली कंपनीचं प्रमोशन नाही करत किंवा ब्रँडिंग नाही करत. फसल म्हणून एक बँगलोर बेस्ड कंपनी आहे, त्यांचं स्वतःच ऍप आहे, त्यांचं स्वतःच एक मशीन पण आहे. टेक्नॉलॉजी आयओटी बेस्ड टेक्नॉलॉजी आहे, जे जर तुम्ही तुमच्या शेतामध्ये बसवलं, राईट, त्याचा वापर तुम्ही तुमच्या मोबाईलवरनं, तुम्हाला किती पाणी आहे सध्या तुमच्या शेतामध्ये, किती मॉइश्चर आहे, किती पाणी आहे, त्यानंतर तिथलं क्लायमेट काय आहे, कुठला पेस्ट, कुठला डिसीज त्या पर्टिक्युलर क्रॉप वरती, त्या पिकांवरती येऊ शकतंय, याचा सगळा अंदाज तुम्हाला, लेखाजोखा ज्याला आपण मराठी मध्ये म्हणतो, तुमच्या ऍप मध्ये येतो. ही अशी आजकाल डिजिटल टेक्नॉलॉजी शेतीचा वापर, शेतीमध्ये असे डिजिटल टेक्नॉलॉजी तुम्ही वापर करून शेती ही वेगळ्या स्टेजला नेऊ शकता है. आता राहिला विषय दुसरा मुद्दा. दुसरा मी आता तुम्हाला स्क्रीन शेअर करतो, जे वेगळ्या वेगळ्या ऍप्स, काही प्रायव्हेट प्लेयर्सनी ऍप डेव्हलप केलेले, काही गव्हर्नमेंटनी ऍप केलेले, तुम्ही ते डाउनलोड करून तुमच्या मोबाईलमध्ये त्याचा वापर करू शकताय. मी एक उदाहरणार्थ 8 ते 10 ऍप्स ची माहिती काढलेली आहे. याच्या व्यतिरिक्त भरपूर ऍप्स आहेत. तुम्ही गुगलवरती जरी सर्च केलं, तुम्हाला त्याची यादी मिळून जाईल की कुठलं ऍपचा काय वापर आहे. पण ह्या सेशन मध्ये मी तुम्हाला एक 8 ते 10 वेगवेगळे ऍप्स दाखवतो, त्याचा वापर करून तुम्ही कशी तुमच्या मोबाईल वरती बाजारभाव असू शकतोय किंवा क्लायमेट काय आहे आजचं, राईट, किंवा पुढं बाजारभाव कसा होऊ शकतोय, याची माहिती तुम्हाला कशी मिळू शकते. मी आता स्क्रीन शेअर करतो. सर स्क्रीन दिसतीये तुम्हाला? दिसते. ओके, धन्यवाद धन्यवाद. फुल स्क्रीन करा. मी ऍक्च्युली प्रेझेंटेशन नाही आहे, वर्ड मध्ये ती कॉपी केलेलं आहे. सो 100% स्क्रीन वरती आहे माझं आता. ओके. आणि तसंही खाली जे संभाषण आहे स्क्रीनवरती मराठी इंग्लिश मध्ये आहे, पण मी सगळं संभाषण हे मराठीमध्येच ठेवणार आहे. ही काही यादी आहे मी जी नेटवरनं काढली, किंवा मी स्वतः एक शेतकरी आहे, मी त्याचा वापर करतो. आता मी परत कुठल्या ऍपचं ब्रँडिंग किंवा प्रमोशन करत नाहीये, पण एक शेतकरी असल्यामुळे तुम्ही पण याचा वापर केला पाहिजे. असं नाही की प्रत्येक ऍप तुम्ही वापरलं पाहिजे. यातलं तुम्हाला कशाचा बेनिफिट होऊ शकतंय. आता यातलं एक ऍप आहे जो मराठीमध्ये पण आहे, तुम्ही त्याचाही वापर करू शकताय. आता मी तुम्हाला एक एक ऍप दाखवतो. पहिलं ऍप आहे किसान सुविधा. आता याचा वापर काय, याचा मेन
उद्देश काय हा ऍप वापरण्यात. ऍप म्हणजे काय, जसं तुम्ही व्हॉट्सअप वापरता तसंच हे ऍप्स आहे जे तुम्ही वापरू शकताय. आता उदाहरणार्थ पहिलं जे ऍप आहे राईट, किसान सुविधा. आता याचे फायदे काय होतात, तुम्हाला याच्यामध्ये ऍप मध्ये तुम्हाला फोरकास्टिंग म्हणजे क्लायमेट काय असू शकतंय पुढच्या काही दिवसात, 5 दिवसात क्लायमेट कसं असू शकतं किंवा करंट क्लायमेट काय, मार्केटचा बाजारभाव, वेगवेगळे ज्या कम्युनिटीज आहे, वेगवेगळे पिकं आहे, त्याचा काय भाव आहे मार्केटमध्ये हे तुम्हाला कळतं ह्या ऍप थ्रू. तुम्हाला कोणाला विचारायची गरज नाही, ह्या ऍप थ्रू तुम्हाला त्याची माहिती मिळते. दुसरं ऍप जर जे बघितलं, इफ्को कंपनी तुम्हाला माहित असत, त्यांचं स्वतःच इफ्को किसान ऍग्रिकल्चर हा ऍप आहे जे 2015 मध्ये स्टार्ट झालेलं आहे. त्याचं पण जर तुम्ही बघितलं, त्याचाही फायदा काय होऊ शकतंय, तुम्हाला त्याच्यावरती वेदर जे आपण क्लायमेटिक कंडिशन हे कळू शकतंय, बाजारभाव कळू शकतंय. त्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त ऍग्रिकल्चर रिलेटेड इन्फॉर्मेशन म्हणजे जशी लायब्ररी असती तशी तुम्हाला त्याच्यात वेगळी माहिती मिळू शकते. त्याचे व्हिडिओज आहे, ऑडिओज पण आहे, परत इमेजेस पण आहे, असे सगळं माहिती तुम्हाला त्याच्यात मिळू शकते. त्यानंतर आणखीन एक ऍप आहे RML फार्मर्स, कृषी मित्र म्हणून एक ऍप आहे. आता याचा पण वापर परत तुम्हाला याच्यात काही शेती निगडीत, ऍग्रिकल्चर निगडीत काही न्यूज मिळून जातात. उदाहरणार्थ काही नवीन गव्हर्नमेंटनी काही स्कीम्स काढल्या त्याची न्यूज मिळून जाती राईट. त्याच्यानंतर परत कुठले पेस्टिसाइड तुम्हाला वापरायचे असलं त्याचं किती प्रमाणात वापरायचं, किंवा फर्टिलायझर्स किती प्रमाणात कोणत्या पिकाला वापरायचं, परत मंडी भाव जे बाजार भाव असतो तोही तुम्हाला या ऍप मध्ये मिळून जातो. तुम्ही एकंदरीत जर बघितलं ना हे सगळे ऍप राईट, या सगळ्या ऍपचं जर पर्पज जर बघितलं, उद्दिष्ट जर बघितलं, तर एक आहे की शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या मोबाईल पर्यंत सगळ्या प्रकारची शेती निगडीत माहिती पोहोचवणे. जसं की कुठल्या पिकाला काय भाव चालू आहे सध्या राईट. त्यानंतर हवामान खात्याबद्दल जी तुमच्या परिसरातलं काय क्लायमेट असू शकतंय, पाऊस होऊ शकतोय की नाही होऊ शकतोय, हे एक अंदाज तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये मिळून जातो. आता जर दुसरं एक ऍप बघितलं, पूसा कृषी म्हणून, आता या ऍपचा टोटली वेगळा वापर आहे. हा युनियन ऍग्रिकल्चर मिनिस्टरनी लॉन्च केलेला आहे पूसा कृषी म्हणून. याचा वापर काय, कुठल्या नवीन व्हरायटीज, ज्या वेगळ्या पिकाच्या व्हरायटीज आहे, ह्या जर कुठल्या लॉन्च झाला त्याच्याबद्दल तुम्हाला त्याच्यात माहिती मिळून जाते. आता एखादी ICR किंवा IRI नी जर नवीन कुठली व्हरायटी काढली, किंवा कुठल्या विद्यापीठनी एक नवीन पेस्ट डिसीज रेजिस्टंट, पेस्ट रेजिस्टंट अशी जर एखादी व्हरायटी काढली, त्याची पूर्ण माहिती तुम्हाला या ऍप मध्ये मिळून जातो. हा एक पूसा कृषी म्हणून ऍप आहे. सर व्हिडिओ स्टक झाला यांचा. सर तुमचा व्हिडिओ आणि ऑडिओ स्टॉप झालेला आहे. कुठली म्हणजे थोडक्यात सर आवाज आणि व्हिडिओ कुठलंही ब्लर होते. कृपया ब्लर होतंय का? हा, इंटरनेट कनेक्शन स्टेबल आहे का चेक करा. तुमचा आवाज येत नाहीये सर. नाही, आवाज तुटक येतोय, पूर्ण आवाज येत नाहीये. थोडस इंटरनेट कनेक्शन चेक करून पाहताय का? सरांना काहीतरी तांत्रिक अडचण असावी, सर लगेच जॉईन होतील. सरांना काहीतरी अडचण आहे, तांत्रिक अडचण आलेली आहेत, काही वेळात सर लगेच जॉईन होतील.
कोणाला या संबंधित काही कोणाला प्रश्न असतील तर कृपया तुम्ही स्वतःला अनम्यूट करून स्वतः चॅट बॉक्समध्ये विचारू शकता. मीटिंग झाल्यानंतर तुम्ही अनम्यूट करू शकता स्वतःला आणि नंतर प्रश्न विचारू शकता. तोपर्यंत तुम्ही चॅट बॉक्समध्ये आपले प्रश्न असतील तर तुम्ही टाकून ठेवू शकता. आता याच्यामध्ये फेसबुकद्वारे सुद्धा तुम्हाला बिझनेस अकाउंट कसं तयार करता येऊ शकतं किंवा बिझनेस व्हॉट्सअप अकाउंट कसं तयार करता येऊ शकतं या संदर्भात सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. पण काही तांत्रिक कारणास्तव त्यांचं कनेक्शन आपल्यासोबत तुटलेलं आहे. या संदर्भात अशी सरांनी आता सांगितल्याप्रमाणे काही प्रश्न असतील तर तुम्ही चॅटबॉक्स मध्ये टाईप करून ठेवा. आपलं चर्चासत्र झाल्यानंतर आपण पुन्हा त्याच्यावर चर्चा करूया. तसेच शेक्रू मार्फत हा जो कार्यक्रम होतो हा आतापर्यंत 31वा कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्र बोरगाव आणि यांच्या संयुक्त विद्यमानं आपण करत आहोत. हा युट्यूब लाईव्ह, त्याच्यानंतर फेसबुक लाईव्ह आणि ट्विटर या इतर डिजिटल माध्यमांमध्ये सुद्धा सुरू असतो. तर बाकी ज्यांना काही शक्य होत नाही ती लोक सुद्धा अशा या लाईव्ह कार्यक्रमाचा फायदा उठवू शकतात. तसेच याचंही रेकॉर्डिंग तुम्हाला तुमच्या कधी समजा आता जरी नाही अटेंड करता आला तर पुन्हा सुद्धा या गोष्टीचा तुम्हाला फायदा घेता येऊ शकतो. एक 2 मिनिटात सर जॉईन होत आहेत. कृपया शेतकऱ्यांनी आपलं लॉग इन तसंच ठेवावं. किंवा अजून कोणाला काही चर्चा करायची असेल या विषयावर तर तुम्ही तुम्हाला हँड रेज करून थोडा 1-2 मिनिट चर्चा करू शकता. कोणाला प्रश्न असतील तर सरांशी संवाद साधू शकतायत. बाबर सरांशी संवाद साधू शकता आपण. कृषी विज्ञान केंद्र बोरगाव आणि शेक्रू मार्फत आपण बऱ्याचशा विषयावर चर्चासत्र घडवून आणत असतो. जसं की आता प्रक्रिया उद्योग असेल, त्याचं मार्केटिंग असेल, त्याच्यानंतर विविध पीक पद्धती असेल, त्यानंतर त्याच्या जे काही व्यवस्थापन असेल, खताचं असेल, बियाणांचं असेल, तसेच त्याच्यावर फवारणी असतील, या सर्व व्यवस्थापन शेतीमध्ये कसं करायचं, त्याच्यानंतर मातीचं आरोग्य कसं राखायचं या संदर्भातली चर्चा आतापर्यंत आपण या 31 भागामध्ये करत आलेलो आहोत. आणि सर्व कार्यक्रम शेक्रू च्या माध्यमातून आपण ऑनलाईन करून आपल्याला फेसबुक लाईव्ह, युट्यूब लाईव्ह आणि इतर डिजिटल माध्यमांद्वारे आपण ते पाहू शकतो. सडे सर, माझा आवाज येतोय तुम्हाला? हो, येतोय. काही कारणामुळे माझं नेट डिस्कनेक्ट झालं होतं. ओके, प्लीज तुम्ही लोकेशन चेंज केलं. हे करा, शेअर करतो, स्क्रीन शेअर करा. येस सर. ओके सर, दिस इज स्क्रीन. येस. ओके, मी सॉरी, माझ्याकडनं थोडं नेट कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम झाला, मला माहिती अचानक झाला. तर मी डिस्कनेक्ट झालो होतो, पण मी कंटिन्यू करतो सेशन. ओके, मी बोलत होतो ऍप बद्दल, वेगवेगळ्या ऍप बद्दल. तर आणखीन एक ऍप जे आहे ऍग्री ऍप, त्याला नावच ऍग्री ऍप दिलेलं आहे. त्याच्यामध्ये पण तुम्हाला उदाहरणार्थ एखादं पीक आहे त्याबद्दल पूर्ण माहिती तुम्हाला तिथे मिळेल. उदाहरणार्थ किती प्रमाणात, किती एकरामध्ये, किती क्षेत्रासाठी किती त्याचं बियाणं वापरलं पाहिजे, राईट. त्यानंतर कुठल्या स्टेजला फर्टिलायझर्स दिलं पाहिजे, त्याचे व्हिडिओज पण मिळतील तुम्हाला. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही एक्सपर्ट जे असतील त्यांची चॅट पण, संवाद पण करू शकताय. तुम्हाला जर काही अडचण असेल ते ऑनलाईन ती फॅसिलिटी ऍग्री ऍप मध्ये दिलेली आहे. मी तुम्हाला हे खेतीबाडी म्हणून एक ऍप आहे, मी त्याच्यावरती जास्त फोकस करतो. आता खेतीबाडी जी ऍप आहे, हा जर ऍप बघितला, आता याच्यामध्ये काही शेतकरी वर्ग असतील, शेतकरी मित्र असतील, त्यांना ऑर्गॅनिक फार्मिंग करायची असेल, त्यांच्यासाठी खेतीबाडी ऍप सगळ्यात चांगला आहे. याचा एक आणखीन एक
फायदा म्हणजे हे मराठीमध्ये पण तुम्हाला ऍप अवेलेबल आहे. तुम्ही जर खाली बघितलं हे 4 लँग्वेज मध्ये आहे, त्याच्यामध्ये मराठी पण आहे. यामध्ये तुम्ही जर ऑर्गॅनिक फार्मिंग करणार असाल तर त्याबद्दल तुम्हाला सगळी ऑर्गॅनिक फार्मिंग रिलेटेड माहिती मिळते. जसं कुठलं बी वापरलं पाहिजे, सीड वापरले पाहिजे, कुठली पेस्टिसाइड्स वापरले पाहिजे, कुठले फर्टिलायझर्स वापरलं पाहिजे. तर खेतीबाडी ही ऍप मी ऑर्गॅनिक फार्मिंग करणाऱ्याला प्रत्येकाला रिकमेंड करेन की ह्या ऍपकडे तुम्ही लक्ष असून द्या. त्यानंतर व्हॉट्सअप हा ऍप प्रत्येकाला माहित असेल. मी जाणून बुजून हा ऍप ह्या इन्फॉर्मेशन मध्ये टाकलंय. व्हॉट्सअप हे प्रत्येक जण वापरत असणार आहे. आता याच्यामध्ये सरांनी जसं सांगितलं, बाबर सरांनी जसं सांगितलं की काही FPO पण आहे, काही महिला बचत गट पण आहे याच्यामध्ये. तर व्हॉट्सअप हा नॉर्मल व्हॉट्सअप जो पर्सनल व्हॉट्सअप तुम्ही जो वापरता ते न वापरता तुम्ही व्हॉट्सअप बिझनेस, हे सेम व्हॉट्सअप सारखंच आहे पण व्हॉट्सअप बिझनेस वापरा. काय होतं याचा फायदा काय होतो की तुम्ही जे पण तुमच्या व्यवसायामध्ये, धंद्यामध्ये महिला बचत गट असेल किंवा FBOs असेल, तुम्ही जे पण तुमच्या प्रोडक्ट्स असतील राईट, ते तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप बिझनेसच्या कॅटलॉग मध्ये टाकू शकताय. कारण नॉर्मल व्हॉट्सअप सारखंच आहे पण त्याच्यात काही ऍडव्हान्टेज फीचर्स दिलेले असतात. उदाहरणार्थ एक ऍडव्हान्टेज आहे, जर तुम्ही व्हॉट्सअप बिझनेस वापरत असाल, जसं एखादी महिला बचत गट आहे, त्यांनी त्यांच्या नावाने व्हॉट्सअप बिझनेस प्रोफाईल तयार केला, ते ऍप डाउनलोड केलं, तर त्या बचत गट, महिला बचत गट कुठले कुठले प्रोडक्ट बनवता राईट, ते प्रत्येकाला सांगण्याची गरज नाहीये. काय होतं, तुम्ही तो व्हॉट्सअप बिझनेस डाउनलोड केला आणि समोरच्याकडे तो जो व्हॉट्सअप नंबर जर असेल, त्यांना जर माहिती हवी असेल की ह्या महिला बचत गट ज्या नावाने आहे, उदाहरणार्थ XYZ त्या महिला बचत गटचं नाव आहे, तर त्यांच्याकडे कुठले कुठले प्रोडक्ट आहे शेती निगडीत, तर त्यांनी फक्त त्या व्हॉट्सअपच्या नंबरवरती क्लिक केलं तर त्याला पूर्ण कॅटलॉग दिसला जातो. जसं आपण हॉटेलमध्ये जातो, मेनू कार्ड दिसलं जातं, तसं पूर्ण मेनू कार्ड दिसतो की ह्या बचत गटकडे कुठले कुठले पदार्थ आहे, कुठले कुठले प्रोडक्ट्स आहे किंवा ऍग्रिकल्चर रिलेटेड, त्याची यादी मिळते आपल्याला, त्याची प्राइस पण मिळते. आणि एखाद्या कस्टमरला, एखाद्या ग्राहक असेल, त्याला जर त्या प्रोडक्ट बद्दल अधिक माहिती पाहिजे असेल, तो काय करतो, त्याच्यावर क्लिक करतो आणि क्लिक केल्यानंतर बरोबर तुम्हाला मेसेज जातो. हा एक छोटासा त्याच्यातलं मी तुम्हाला सांगतो, नॉर्मल पर्सनल व्हॉट्सअप पेक्षा बिझनेस व्हॉट्सअप मध्ये फायदे काय 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 फीचर्स, एक उदाहरण दिलं. त्याच्या व्यतिरिक्त जसं एखादा शेतकरी जर वापरत असेल व्हॉट्सअप बिझनेस उदाहरणला, आणि त्याच्या शेतामध्ये एक पीक आहे, ते जस्ट काढणीला आलंय, 7 ते 10 दिवसात ते काढणीला येणार आहे, हार्वेस्टिंग स्टेजला येणार आहे. तर तो नंबर, व्हॉट्सअप नंबर काही कुठल्या व्यापारीकडे गेला असेल किंवा त्याच्या मित्राकडे गेला असेल आणि त्यांनी स्टेटस बघितलं, व्हॉट्सअप बिझनेस वापरत असेल किंवा पर्सनल व्हॉट्सअप असेल, त्यांनी स्टेटस बघितलं, त्याला ते आवडलं पीक. जसं मध्ये व्हायरल झालं होतं, कोथिंबीरचा भाव खूप वाढला होता, तसं एखाद्याने स्टेटस ठेवलं, समोरच्याला ते पीक आवडलं की मी घेऊ शकते, ते परचेस करू शकते, तर तो त्याला रिप्लाय करणार. आता होतं कसं, नॉर्मल व्हॉट्सअप मध्ये तो कुठला आहे काय कळत नाही, पण व्हॉट्सअप बिझनेस मध्ये काय कराल, तो जर त्याच्या प्रोफाईल मध्ये गेला, त्याला पूर्ण माहिती मिळते. तो फार्मर कुठला आहे, त्याचं लोकेशन, जसं गुगल मॅप मध्ये आपण टाकतो, आपल्याला कोणाकडपर्यंत पोहोचायचं असलं, तेही तुम्हाला त्याच्यात व्हॉट्सअप बिझनेस मध्ये मिळतं. तर जर तुम्हाला शेती आणि व्यवसाय हा जर एकत्र करायचा असेल तर व्हॉट्सअप बिझनेस वापरायला चालू करा. त्याचे फायदे खूप सारे आहेत आणि हे फ्री आहे. त्यानंतर काही ऍप्स मी दाखवतो तुम्हाला, यापैकी मी बाबर सरांची त्याची लिस्ट आणखीन शेअर करल. तुम्हाला जे वाटतं, योग्य वाटतं, जसं माझ्या साईडनी मला योग्य वाटलं, ऑर्गॅनिक फार्मिंग साठी खेतीबाडी ही चांगलं ऍप आहे, ते वापरलं पाहिजे. दुसरं मला वाटतं व्हॉट्सअप बिझनेस हा वापरला पाहिजे. हे माझा अनुभव मी सांगतोय. तर प्रत्येक शेतकरी मित्रांचा, POचा, त्यानंतर प्रत्येक महिला बचत गटाचा, प्रत्येकाचा वेगळा वेगळा अनुभव शकतोय. मी काही यादी बनवली, 10 ऍप जे खूप चांगले आहे. पुढे जर बघितलं, कृषी ज्ञान म्हणून, याच्यामध्ये नावच सांगतं, तुम्हाला काही माहिती हवी असेल, जशी एक्सपर्ट असतात. आता जनरली शेतकरी काय करतात, शेजारच्याला विचारतात किंवा त्याच्या मित्राला विचारतात, तो सल्ले देतो की ही फवारणी कर, ही कर. त्याच्या व्यतिरिक्त मी म्हणत नाही तुम्ही तोही सल्ला घ्या, कारण की त्या रिजन मधलं त्यांना चांगलं माहित असतं, पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही
एक्सपर्ट लोकांचा जे चांगलं प्रॉपर तुम्हाला मार्गदर्शन देऊ शकताय, सल्ला देऊ शकताय. कृषी ज्ञान म्हणून एक ऍप आहे, ज्यामध्ये तुम्ही जर ते डाउनलोड केलं, तुमचे काही प्रश्न असेल तुम्ही त्यांना डायरेक्ट विचारू शकताय, इन रिटर्न तुम्हाला त्याचे उत्तर पण मिळतील. तर असे काही ऍप आहे, तुम्ही याचा वापर करा. मी त्याची पूर्ण यादी मी सरांबरोबर शेअर करेल, तुम्हाला ते मिळून जाईल. कारण मी आता जस्ट बघत होतो चॅट बॉक्स मध्ये कोणीतरी हे टाकलं, प्रेझेंटेशन पीपीटी मिळेल. तर जे पण माहिती आहे मी तुम्हाला सगळं देईन. ऍग्री मार्केट म्हणून एक ऍप आहे. परत ह्या नावच सांगता ऍग्री मार्केट, म्हणजे याचा फायदा काय तुम्ही जर लक्षात गेलं, खाली जर बघितलं बोल्ड मध्ये, जे फार्मर्स आहे, जे शेतकरी आहे, त्यांना 50 किलोमीटरच्या रेडियस मध्ये कृषी मालाबद्दल माहिती मिळते. काय भाव आहे, त्याच्या आसपासचे रिलेटेड जे पण कृषी रिलेटेड जे पण उत्पन्न आहे, क्रॉप्स म्हणू शकताय, त्याची माहिती मिळते. तर असे वेगवेगळे ऍप्सचा वापर करून तुम्ही शेतीला जोडू शकताय. आणि हे सगळे ऍप फ्री ऑफ कॉस्ट आहे, तुम्हाला फक्त डाउनलोड करायचं आहे. ही झाली थोडक्यात माहिती. आता थोडक्यात समअप करायचं झालं तर असे भरपूर ऍप्स आहे जे तुम्हाला कुठल्या पर्टिक्युलर क्रॉप बद्दल, कुठलाही क्रॉप असो त्याच्याबद्दल तुम्हाला A to Z माहिती मिळू शकता आहे. कुठलं बियाणं वापरायचं, कुठलं नवीन बियाणं आलं आहे मार्केटमध्ये, हे तुम्ही माहिती घेऊ शकता. त्यानंतर आजचा बाजार भाव काय आहे त्याची माहिती तुम्हाला सगळं घरी बसल्या बसल्या मिळू शकता आहे. त्यानंतर क्लायमेट कसं आहे, कसं बदलणार आहे. थोडक्यात हे जे ऍप डेव्हलप केलेले आहे, काही गव्हर्नमेंटनी केलेले आहे, काही प्रायव्हेट प्लेयर्सनी केलेलं आहे, प्रायव्हेट कंपनीनी केलेलं आहे. पण याचा सगळ्यांचा पर्पज, याचा उद्दिष्ट एकच आहे की शेतकऱ्यांपर्यंत घरी बसल्या बसल्या त्यांच्या मोबाईलवरती सगळी माहिती त्यांना गेली पाहिजे. आता काही ऍप असे आहे, आता उदाहरणार्थ मालचं एखाद्याला आवडला माल आणि तो खरेदी करायला आला, आता त्याचं पैशाचं लेवण देवण कसं करायचं, ट्रान्सपोर्टेशन कसं करायचं, माल पाठवायचा कसा, याच्यासाठी पण काही ऍप बनवलेले आहे. पण परत मी सांगतो, तो फोकस आज नाहीये. आज आहे की तुमचा माल कसा दुसऱ्यांपर्यंत पोहोचवायचा, हे उद्दिष्ट आहे. आता प्रॅक्टिकल बद्दल बोलायचं झालं तर बरेचसे आजकाल जे स्मार्टफोन वापरता, प्रत्येक जणांकडे मोबाईल आहेच. आता उदाहरण मी देतो, एक छोटस प्रॅक्टिकल वर्क घेऊया आपण. फेसबुक प्रत्येक जण वापरतं, जसं व्हॉट्सअप वापरतं. जसं मी सांगितलं, व्हॉट्सअपच्या ऐवजी व्हॉट्सअप बिझनेस वापरायला चालू करा. जसं तुम्ही वापरताल त्याचे फायदे तोटे तुम्हाला कळतील. फायदे तर भरपूर आहे, तोटे थोडेफार आपण अवॉइड करू शकतोय. तसंही फेसबुकचा वापर करून आजकाल फेसबुक आपण काय करतो, कोणाच्या पोस्टला लाईक करतो, कोणत्या व्हिडिओला लाईक करतो. आपण सोशल मीडियावर न्यूज असतात ते वाचत असतो, कोणाला अभिनंदन करायचं असतं ते करतो आपण. पण त्याच्या व्यतिरिक्त आता जसं आपण म्हणतो डिजिटल मार्केटिंग, आता याच्यात एक्सपर्ट्स असतात आमच्यासारखे, जे खूप डिटेलिंग मध्ये जाऊन पण अभ्यास करतात, त्याचं इम्प्लिमेंटेशन करतात. पण शेतकरी असून, म्हणजे एक बेसिक लेवलला शेतकरी असू किंवा तुमचं महिला बचत गट असून, ते फेसबुकचा वापर कसा तुमचा माल लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, त्यालाच तर मार्केटिंग म्हणतात, हे कसं करायचं मी तुम्हाला छोटंसं उदाहरण देतो. मी स्क्रीन परत शेअर करतो. मी इथं उदाहरणार्थ माझं फेसबुकचं सर स्क्रीन दिसतीये? हो, ओके, धन्यवाद. मी उदाहरणार्थ माझ्या फेसबुकचं जे पर्सनल पेज आहे, पर्सनल प्रोफाईल आहे, ते ओपन केलेलं आहे. आता याच्यात फेसबुक द्वारा मार्केटिंग करणं, याच्यात खूप वेगळे वेगळे पर्याय आहे, पण आपण त्या डिटेलमध्ये नाही जात. मला जसं सरांनी सांगितलं, एक बेसिक 1 तासाचा सेशन असल्यामुळं मी एक सोपा फेसबुकचा वापर, तुमचा माल जो आहे त्या मालाचा वापर लोकांपर्यंत पोहोचवण्याचा कसा प्रयत्न करू शकता, ते पण फ्री ऑफ कॉस्ट. जर तुम्ही बघितलं तर फेसबुक तुम्ही जर ओपन केलं मोबाईल मार्फत किंवा तुमच्या डेस्कटॉप मार्फत किंवा लॅपटॉप मार्फत जसं ओपन केलं, तर तुम्हाला असं फेसबुकचं तुमचं पेज दिसेल, बरोबर. तर थोडक्यात स्क्रीन दिसेल अशी. त्यानंतर तुम्ही जर लक्ष दिलं तर इथे तुम्हाला एक असं ऑप्शन दिसेल ज्याला फेसबुक मार्केट प्लेस म्हटलं जातं. तुम्ही जर त्याच्यावरती गेलात तर तुम्हाला मार्केट प्लेस म्हणून असं नाव दिसलं जातं. तुम्हाला काय करायचं, सिम्पली त्याच्यावरती क्लिक करायचंय, फेसबुक मार्केट प्लेस वरती. एकदा क्लिक केलं तुमच्या समोर असा डॅशबोर्ड येईल.
थोडक्यात तुम्हाला असं दिसेल की कुठल्या गोष्टी तुमच्या आसपास विकायला आहे मार्केटमध्ये. हे जर बघितलं तुम्हाला इथे उदाहरण दिसेल. हे बघा, एक शेतकरी आहे, कोकोपीट विकतोय पुढे मावळमध्ये, त्याचा पत्ता पण येतोय, म्हणजे थोडक्यात लोकेशन येतंय त्याचं. हा शेतकरी वर्ग असू शकतो किंवा छोटी त्याची कंपनी असू शकते. त्यांनी कोकोपीट विकायला चालू केलेलं आहे. हे मला का दिसतंय, काही मी पुण्यामध्ये त्या आसपासच्या जे मी रेडियस सेट केलेलं आहे, राईट, की इथं जर बघितलं पुण्याचं रेडियस मी सेट केलेलं आहे 13 किलोमीटरच्या आसपास जे पण लोक असतील जे ऍड टाकतील ते मला दिसलं पाहिजे. आता इथं बरेच कॅटेगरी आहे. काही लोक गाड्या विकतात, म्हणजे डिस्प्लेला टाकतात, मार्केटिंग डिस्प्लेला टाकतात. आता उदाहरणार्थ इथं एक शेती निगडीत दिसलं तर कोकोपीट एकाने टाकलंय, राईट. आता मला जर कोकोपीट घ्यायचं असेल तर मी याच्यावर क्लिक करणार, ओपन होतंय. तर तुम्हाला असं दिसेल त्यांनी सगळी माहिती दिलेली आहे, कोकोपीट बद्दल माहिती दिलेली आहे, प्राइस किती त्याची सगळी माहिती दिली. आता उदाहरणार्थ मला हे घ्यायचंय, मला हे पाहिजे नाही, तर मी काय करेन, त्याला मेसेज पाठवल, इथून सेंड मेसेज पाठवल. मग फेसबुकमध्ये ते फीचर्स आहे, मग तुम्ही संभाषण करू शकताय. आता कसं पैसे कसे द्यायचे, माल कसा घ्यायचा हा वेगळा चॅप्टर आहे. मी परत सांगतो, आपलं फक्त उद्देश ह्या सेशनचा काय, तुमचा माल लोकांपर्यंत कसा पोहोचला पाहिजे, त्याला दिसला पाहिजे. दॅट इज नथिंग बट त्याला आपण मार्केटिंग म्हणतो. तसं जसं मला इथं कोकोपीट दिसलं तसं तुमचा माल तुम्ही कसा पोस्ट करायचा ह्या फेसबुकवरती हे मी तुम्हाला सांगतो. आता कसं करायचं, तुम्ही जर इथं बघितलं क्रिएट न्यू लिस्टिंग म्हणून आहे, म्हणजे थोडक्यात आपला माल आपल्याला जसा समोरच्या व्यक्तीचा प्रोडक्ट किंवा माल आपल्याला दिसतो तसा आपला माल, शेतातला जो माल आहे त्याचा फोटो काढून ठेवायचा आणि तो आपल्याला याच्यावरती हे करायचा. काय करायचं, क्लिक करायचं क्रिएट न्यू लिस्टिंग वरती. केलं. आता त्यानंतर तुम्हाला येतं काय करायचं, ऍक्च्युअली तुम्हाला गाडी विकायची आहे किंवा प्रॉपर्टी सेल करायची आहे किंवा जॉब वरती. पण आपण ह्या तिन्ही वरती बोलत नाही. आपल्याला आपलं शेतीमध्ये उदाहरणार्थ मी घेतोय, आंबे आता आलेले आहे, आंब्याचा सीझन चालू झालाय, हे आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचं की हा आमच्या शेतामधला माल आहे, असू शकते ऑर्गॅनिक असू शकते आंबे, तो लोकांपर्यंत पोहोचवायचा. तर मी काय करणार, सिलेक्ट आयटम फॉर सेल, म्हणजे मला कुठलं तरी प्रोडक्ट सेल करायचं, मी त्याच्यावरती क्लिक करणार आणि हे सगळं फ्री आहे, सिम्पल आहे वापरणं. एकदा तुम्ही क्लिक केलं त्यानंतर तुम्हाला असं तुमच्या स्क्रीनवरती दिसेल. पहिलं तर काय, ऍड फोटोज. साहजिक आहे, लोकांपर्यंत जसं आपल्याला कोकोपीट दिसलं तसं समोरच्या लोकांना पण आपलं काय प्रोडक्ट आहे ते दिसलं पाहिजे. तर तुम्हाला कमीत कमी तुम्ही एक फोटो ऍड करू शकताय आणि जास्तीत जास्त 10 फोटोज ऍड करू शकताय. आता मी उदाहरण तुम्हाला दाखवण्यासाठी मँगोजचा किंवा आंब्याचे फोटोज मी माझ्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून ठेवलेले किंवा माझ्या लॅपटॉपवरती डाउनलोड करून ठेवलेला आहे. तुम्ही पण तुमच्या शेतातला जो माल असेल त्याचा फोटोज काढून ठेवा आणि तुमच्या लॅपटॉपमध्ये मोबाईलमध्ये तो सेव्ह करून ठेवा. आता मी क्लिक करतो ऍड फोटोज, म्हणजे मला आता जो माझा शेतातला माल आहे त्याचे फोटोज अपलोड करायचे. मी आता ऑलरेडी काढून ते डाउनलोड करून ठेवले. सॉरी, दुसरा कॅमेराचा आला, मी दुसरा घेतो प्रोडक्ट. ठेवा. तुम्ही बघितलं जसं काय हे माझ्या शेतातले आंबे आहे, मी कट करून त्याचं स्लाइस करून मी पहिली इमेज डाउनलोड केली, ती मी अपलोड केली. असे तुम्ही आणखीन 9 ऍड करू शकता, म्हणजे टोटल 10 फोटोज तुम्ही ऍड करू शकता. आता मी एक फोटो टाकला, तुम्ही वाटलंच तर तुमचा जो ऍक्च्युअल बाग आहे आंब्याचा त्याचाही फोटो टाकू शकता. असे वेगवेगळे 10 फोटो टाकू शकता, म्हणजे लोकांना जाणवेन खरंच हा शेतातला ऑर्गॅनिक माल आहे. मी आता उदाहरणासाठी फक्त एकच अपलोड करतो की नेटचा स्पीड कमी कमी होत जातो. असे तुम्ही 10 अपलोड करू शकताय, राईट. जसं की दुसरा फोटो तुम्ही एक अपलोड करू शकताय की तुम्ही समोरच्याला पाठवणार आहे माल, तर पॅकेजिंग मटेरियल म्हणजे जे पॅकेजिंग करणार आहे त्याचा ऍक्च्युअल फोटो पाठवा, म्हणजे समोरच्याला पण कळतं की पॅकेजिंग मध्ये कसं येतं, कसं पॅक होऊन येतो तो माल. तुम्ही
1 डझनचा माल देणार आहे की 2 डझनचा देणार आहे, त्याचा बॉक्स पॅकिंग कशी असणार आहे, तुमचे ऍक्च्युअल शेतामध्ये झाडं कशी आहेत त्याचेही फोटो टाकू शकताय, राईट. असे तुम्ही 10 टोटल फोटो टाकू शकता. ते झालं. त्यानंतर त्याला नाव द्या. जसं आपण बघितलं, एका व्यक्तीने कोकोपीट बद्दल त्यांनी कोकोपीट नाव दिलं. तुम्ही तुमच्या याला जे पण तुम्ही सेल करायचं असेल, जे पण तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल, त्याला नाव द्या. मी आता इथं उदाहरणार्थ मँगो नाव देतोय, मँगो नाव दिलं. ओके, ऑर्गॅनिक मँगो देतो. मला वाटतं हे ऑर्गॅनिक आहे. आता मी तर प्राइस, मला त्याचं प्राइस उदाहरणार्थ आता सध्या 900 रुपये डझन द्यायचं, मी 900 रुपये टाक. हे उदाहरण आहे. हे आता तुम्हाला तुमचं शेतमाल सगळ्यात चांगलं माहिती आहे तर तुम्ही करू शकता. त्यानंतर कॅटेगरी. आता ही सिलेक्ट करताना महत्वाचं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. 1 मिनिट ओपन अप. आता ही कॅटेगरी फेसबुकने डिसाइड केलेलं आहे. कॅटेगरी म्हणजे काय, यामध्ये लोक जेव्हा सर्च करतील तर त्यामध्ये तुमचं ते प्रॉडक्ट दिसलं पाहिजे. आता तुम्हाला याच्यातून सिलेक्ट करायचं की कुठल्या कॅटेगरीमध्ये आपलं प्रोडक्ट बसतोय. आता मला वाटतं हे आंबे काय हे लोकांसाठी घरगुती साठी आहे, तर मी काय करत की हाऊस होल्ड मध्ये टाकून देईन. का तर त्या कॅटेगरी अंडर जाईल आणि लोक जे हाऊस होल्डचे जे गोष्टी बघतात ना त्यांना त्यामध्ये ती ऍड दिसेल, राईट. आता दुसरं विचार, कंडिशन कशी आहे, नवीन आहे, फ्रेश माल आहे, तर जनरली न्यू वरती क्लिक करायचं. आता काही लोकांचं स्वतःचं ब्रँड नाव असेल, शेतकरी असेल तर त्यांचं स्वतःचं नाव असेल, जसं SK मँगोज, तर तुम्ही ते नाव देऊ शकताय. उदाहरणार्थ मी SK मँगोज देतो, हे माझ्या कंपनीचं किंवा FPOचं नाव आहे, तुम्ही देऊ शकताय. किंवा SK ट्रेडर्स म्हणून आहे, कारण मी नुसतं मँगो नाही विकत आहे किंवा आंबे नाही विकत आहे, माझे दुसरे पण आहे, चिकू पण असू शकतंय किंवा सीताफळ पण असू शकते, पण मी ह्या नावाने विकतोय SK, तर मी SK ट्रेडर्स म्हणून पण नाव देऊ शकतोय. किंवा नुसतं SK नाव, जे तुम्हाला नाव द्यायचं असं योग्य तुम्ही ते नाव देऊ शकताय, ज्या नावाने ब्रँड भविष्यात ओळखला जाईल. कलर काही ठिकाणी तुम्ही देऊ शकताय, नाही देऊ शकताय. आता मी याला थोडं ग्रीन कलर किंवा तुम्हाला वाटलं तर देऊ शकताय, नाही तर नाही देऊ शकताय. मी उदाहरणार्थ याला ग्रीन देतो. त्यानंतर तुम्हाला इथं माहिती दिलं जातं की नेक्स्ट विचारला डिस्क्रिप्शन, म्हणजे याची डिटेल माहिती द्यायची की हा मँगो कुठल्या व्हरायटीचा आहे, अल्फान्झो मँगो आहे की आणखीन तुम्ही जो पण आहे प्रोडक्ट आहे. मी उदाहरण इथं आता एक मँगो बद्दल माहिती जर घेतली तर ठीक आहे, मी टेम्पररी काहीतरी टाईप करतो इथं. तुम्ही जे जे टाईप करताल, तुम्ही उजव्या साईडला जर बघणार ना, समोरच्याला ती माहिती मिळल्या जातं. आता मी इथं टाईप नाही करत काही, इथं थोडक्यात डिस्क्रिप्शन म्हणून. आता कसं एखाद्याने ती ऍड बघितली, त्याला काय दिसणार, मँगो दिसायला खूप चांगले, त्यांनी प्राइस पण बघितलं, तुमचं ब्रँड पण बघितलं, पण त्याला माहित तर पाहिजे ना हा कुठल्या व्हरायटीचा मँगो आहे, कधीचा आहे, कुठून आहे, ही सगळी थोडक्यात त्याचं डिस्क्रिप्शन तुम्हाला इथं द्यायचं. मी थोडक्यात टाईप करतो इथं, तुम्ही जर बघितलं मी जसं जसं टाईप करतो इकडं माहिती, इथं तशी माहिती येत जाते, समोरच्याला तशी माहिती दिसत जाईल. आता ही माहिती तुम्ही ती भरायची. मी आता टेम्पररी टाईप करताना रॅन्डमली टाईप करतोय, राईट. तसं तुम्ही त्याची माहिती द्या तुमच्या प्रोडक्टची. त्यानंतर प्रोडक्ट टॅग्स. टॅग्स म्हणजे काय असतं, आता याच्या रिलेटेड म्हणजे सर्च केलं ना एखाद्याने, तो तुमचा प्रोडक्ट आला पाहिजे, त्याला टॅग म्हणतात. जसं आपण प्राइस टॅग देतो किंवा आपल्या एखाद्या प्रोडक्टला त्याला आपण काहीतरी चिपकवतो, त्याच्याबद्दल माहिती देतो, तसं इथं मला टॅग द्यायचं ऑर्गॅनिक. हे कशाशी रिलेटेड आहे, ऑर्गॅनिकचे, तर मी टॅग करणार ऑर्गॅनिक. हे कंपल्शन नाहीये, तुम्हाला द्यायचं तर देऊ शकताय, पण सध्या पुरतं तुम्ही नाही दिलं तरी चालतं. त्यानंतर आहे लोकेशन. आता तुमचं एरिया आहे सातारा, तुम्हाला लोकेशन चेंज करायचं, तुम्ही लोकेशन चेंज करू शकताय. तुम्हाला उदाहरणार्थ पुण्यामध्ये किंवा साताऱ्यामध्ये तुमचं हे दिसलं पाहिजे ऍड, जाहिरात, तुम्ही सातारा करू शकताय. तुम्हाला वाटतं नाही माझ्यासाठी पुणे योग्य आहे, तर तुम्ही पुणे सिलेक्ट करू शकताय. मी सध्या तर पुणे ठेवतोय, राईट, पुणे सिटी. मग होणार काय, तुम्ही जे लोकेशन सिलेक्ट करणार ना, त्या लोकांना जे फेसबुक मार्केट प्लेस वरती जातात त्या रेडियस मध्ये 13 किलोमीटर, 15 किलोमीटर, 20 किलोमीटर, तुम्ही जे पण सिलेक्ट करताल तेवढ्या लोकांना ते दिसणार, जर ते फेसबुक मार्केटला गेले तर. त्यानंतर तुम्हाला ऑप्शन मिळाला जातो हाईड फ्रॉम फ्रेंड्स. आता तुमचं काय फेसबुक वरती गेल्यानंतर तुमचे मित्र पण असतात त्या जॉईन झालेले तुम्हाला,
तर इथं तुम्हाला ऑप्शन दिसलं जातं की तो मित्रांना दिसलं पाहिजे की नाही दिसलं पाहिजे. तर तुम्ही शक्यतो ते येस वरती क्लिक करा, म्हणजे राईट क्लिक करा. तर तुम्हाला नाही, म्हणजे असंच ठेवा, म्हणजे तुमच्या मित्रांना पण ती ऍड दिसेल. तुम्ही जर राईट त्याला क्लिक केलं तर तुमच्या मित्रांना ती ऍड दिसणार नाही. तर याच्यावरती पण तुम्हाला लक्ष द्यायचं. एकदा ही गोष्ट झाली त्यानंतर तुम्हाला क्लिक करायचंय नेक्स्ट वरती. नेक्स्ट वरती क्लिक केलं, आता होणार कसं, तुमचं एक तर आहे ही ऍड कुठे दिसणार, जसं आपण कोकोपीटची ऍड बघितली फेसबुक मार्केट प्लेसवर, तशी तिथं तर येणारच ऍड. पण आणखीन लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काय करायचं, फेसबुकवरती ग्रुप्स असतात. ग्रुप्स म्हणजे काय असतात, वेगळ्या वेगळ्या लोकांचं आवड निवड असतं, त्याप्रमाणे ग्रुप फॉर्म होतात. जसं तुम्ही इथं बघू शकताय, पुणे रिअल इस्टेट, पुणे बिझनेस ग्रुप, असे इथं हे लोक जॉईन झालेले असतात. तुम्ही जर बघणार ना, वेगळे वेगळे इथं 60,000 लोक आहे त्या ग्रुपला, म्हणजे त्या 60,000 लोकांपर्यंत डायरेक्ट ती ऍड पोहोचू शकताय. तर हे फेसबुक मार्केटला जाण्यापूर्वी तुम्ही जॉईन व्हा वेगळ्या वेगळ्या ग्रुपला. काही काही ऑर्गॅनिक ग्रुप पण मिळतील तुम्हाला फेसबुकवर. तुम्ही सर्च केला ना फेसबुकवर, तुम्हाला ऑर्गॅनिक ग्रुप्स पण मिळतील, त्याला जॉईन व्हा. म्हणजे काय होईल, तुम्हाला ही यादी इथं दिसला जाईल. आता ही माझ्या ह्याच्यातून मला ही यादी का दिसते, कारण मी ह्या ग्रुपला जॉईन झालेलो ऑलरेडी. तर काय होईल, यातनं तुम्ही सिलेक्ट जर केले, उदाहरणार्थ मला पुणे रिअल इस्टेट मार्केट आहे, याच्यावर जर क्लिक केलं ना, ती जाहिरात या 60,000 लोकांना पण दिसणार. तर ते तुम्ही सिलेक्ट करा, तुम्हाला ज्या ग्रुपला ती ऍड पोहोचवायची आहे. तर त्या टिक केलं ना, उदाहरणार्थ मी टिक कर, ह्या 60,000 लोकांना पण ती ऍड दिसेल, हीच जी आपण फेसबुक मार्केट प्लेस वरती टाकतोय. आता सध्या मी क्लिक काढून टाकतोय. ते एकदा झाल्यानंतर तुम्हाला सिंपल काय करायचं, फक्त क्लिक करायचं पब्लिश वरती. आता मी क्लिक केलं पब्लिश वरती, म्हणजे ती ऍड, तुमची ऍड फेसबुक मार्केट प्लेस वरती दिसल्या जाईल. हे बूस्ट वगैरे बद्दल मी आता बोलत नाहीये, ही तुम्हाला अशी दिसेल तुमची ऍड. आता होणार कसं, तुम्ही जर बघितले तर इथं तुम्हाला रिव्ह्यू साठी येतोय. फेसबुक काय करतं, इथं बरंचसा इलिगल गोष्ट होऊ नये त्यासाठी काय करतं, म्हणजे अनवॉन्टेड गोष्टी असतात त्या लोकांपर्यंत जायला नको. तर फेसबुक काय करतं, ही ऍड खरंच जेन्युइन आहे का, हे प्रोडक्ट आहे का, हे पहिलं चेक करतं. त्यानंतर 1 मिनिटात किंवा 24 घंटात फेसबुक कडनं तुमची ही ऍड अप्रूव्ह होऊन जाती आणि मग ती तुमच्या फेसबुक मार्केट प्लेसला लोकांपर्यंत पोहोचेल. ही आता सध्या पेंडिंग वरती आहे, आता दिसणार नाही, कारण की 1 मिनिटात किंवा 24 घंट्यात तुमची ऍड ही फेसबुक अप्रूव्ह करती, म्हणजे ती चेक करती हे काही इलिगल प्रोडक्ट नाही ना. म्हणजे जसं अल्कोहोल, बाकी वेगळे इलिगल प्रोडक्ट्स आहेत, ते सेल नाही करू शकत आपण ह्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती. काही गव्हर्नमेंटचे रूल्स रेग्युलेशन असतात, त्याच्यासाठी एक स्टेप असती, जेणेकरून फेसबुक चेक करतं जी ऍड टाकली आहे ती जेन्युइन आहे का नाही. ते एकदा झाल्यानंतर तुमची ही ऍड सगळ्या लोकांना, जे तुम्ही एरिया सिलेक्ट केला त्या लोकांना दिसल्या जातील. आता हे मी उदाहरणार्थ काही लोकांना दाखवण्यासाठी वेगळे सेशन्स घेतो. तर ही ऍड मी जुन्या दाखवण्यासाठी होता. अच्छा, मी आपल्याला दिसतं की आपल्या याच्यामध्ये कुठले कुठले आपण केलेले याच्या आधी. उदाहरणार्थ आता तुम्हाला हे बंद करायचं की काय तुम्हाला मिळाले, याला गिऱ्हाईक मिळाले आणि आता मँगोचा सीझन संपला, तर तुम्ही ही लिस्टिंग काढू पण शकताय. इथं तुम्हाला दिसल, क्लिक करायचं आणि डिलीट, सिंपल आहे. त्याच्यावर ऑप्शन येतं, डिलीट करू शकताय. तुम्हाला चेंज करायचं, तुम्हाला वाटतं काही माहिती मी चुकीची भरली, जसं मला प्राइस चेंज करायची, 900 रुपये नाही पाहिजे, तुम्ही एडिट वरती क्लिक करून परत तेच पेज येणार आणि तुम्हाला दिसल्या जाणार. थोडक्यात ह्या रीतीने तुम्ही फेसबुक मार्केटवरती तुमची ऍड, एकदा तुमची ऍड अप्रूव्ह झाली, अशी ऍड जशी कोकोपीटची ऍड आहे ची तुमची ऍड दिसला जाणार. आणि ज्यांना जर घेण्याची इच्छा असेल ते तुम्हाला मेसेज पाठवतील, तुम्हाला फेसबुकवरती मेसेज येऊन जाईल. ही झाली एक पद्धत. आता मी तुम्हाला दुसरं एक उदाहरण, मी जसं बोललो दुसरं एक उदाहरण, जसं सरांनी सांगितलं काही बिझनेस, छोटे मोठे बिझनेस लोक पण आहे याच्यामध्ये, FPO असतील, परत महिला बचत गट पण असतील. तर जनरली काय होतं, आपल्याला कोणापर्यंत पोहोचायचं असेल, राईट. आता हा डिजिटल मार्केटिंगचा एक छोटा पार्ट आहे. आता आपण जसं आपलं काय म्हणता येईल, ऍड्रेस देतो, लोकेशन देतो, राईट, तसं स्वतःचं लोकेशन याच्यावरती कसं दाखवायचं मी तुम्हाला सांगतो. 1 मिनिट द्या फक्त मला. आता उदाहरणार्थ मी एका
संस्थेचं किंवा एका बिझनेसचं नाव टाकतो. उदाहरणार्थ GMV बायो नाव टाकतोय मी. ओके, आता ही कंपनी अशी दिसली पाहिजे ना. आता ही तर फिजिकली कुठेतरी आहे, राईट. तर ही आपण घरी बसल्या बसल्या स्वतः हिचं लोकेशन जसं तुम्हाला इथे दिसतंय, मी क्लिक करतो त्याच्यावरती. आता हे GMV बायो ही कंपनी, ही कसं याचं लोकेशन दिसतं, हे घरी बसल्या बसल्या तुम्ही करू शकताय. थोडक्यात तुमचा बिझनेस, तुमचा व्यवसाय हा डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आणला पाहिजे. तो कसा तुम्ही कुठल्याही कंपनीला, कुठल्याही कन्सल्टन्सीला पैसे न देता तुम्ही घरी बसल्या बसल्या आणू शकता. ते कसं आणायचं हे तर सगळ्यांना माहित असतं ना. गुगल मॅप हे सगळ्यांनाच माहित असेल. तर हे कसं आणायचं सिम्पल स्टेप आहे. तुम्हाला काय करायचं, गुगल मध्ये जाऊन गुगल माय बिझनेस टॅब क्लिक करायचं. आता ऑलरेडी माझ्या याच्यामध्ये लिस्टिंग आहे, त्यामुळे मला दाखवता नाही येत ते स्टेप्स. मी वाटलं इथं दाखवतो. उदाहरणार्थ गुगल वरती गेल्यानंतर तुम्हाला सिम्पल टाईप करायचंय गुगल माय बिझनेस. हे एकदा टाईप केलं तर तुम्हाला हा ऑप्शन येईल, त्याच्यावरती क्लिक करायचं. आता माझं ऑलरेडी लॉग इन आहे आणि जीमेल अकाउंट असणं मस्ट आहे. तुम्हाला जीमेल अकाउंट एकदा असलं, तुमच्या कंपनीच्या नावाने असू शकतं किंवा तुमच्या प्रायव्हेट नावाने असू शकतं. तुम्हाला साइन इन वरती क्लिक करायचं. एकदा तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला थोडी वेगळी स्क्रीन दिसल, ते मी तुम्हाला दाखवतो. लक्षात घ्या, तुम्हाला गुगल माय बिझनेस टाईप करायचं. तुम्हाला डायरेक्ट अशी स्क्रीन नाही दिसणार, कारण मी ऑलरेडी काही गोष्टीवरती काम केलं होतं, त्यामुळे ही स्क्रीन अशी दिसतीये. तर तुम्हाला जी स्क्रीन अपियर होईल ना, ती कशी अपियर होईल मी तुम्हाला दाखवतो. तुम्हाला पहिल्या स्टेपला असं दिसेल, इथं तुम्हाला विचारलं जाणार आहे तुमच्या बिझनेसचं नाव टाका. तुम्हाला काय करायचं, इथं तुम्ही एक तर नाव टाकू शकता त्या बिझनेसचं. थोडं बफरिंग होत आहे. उदाहरणार्थ मी परत GMV's टाकतो, हे नाव टाकतोय. ओके, तुमच्या बिझनेसचं नाव असेल टाकू शकताय. जर ह्या लिस्ट मध्ये नाही आलं तर तुम्ही ऍड युअर बिझनेस टू गुगल हे टाकू शकता. याच्यावरती क्लिक करून इथेही नाव तुम्ही, थोडं बफरिंग होत आहे. बिझनेस नेम उदाहरणार्थ आता मी GMV's घेतो. GMV किंवा GMV XYZ हे मी उदाहरण घेतोय. ओके, मी नाव टाकलं. आता हे जसं तुम्हाला, ओके, हे नाव मी घेतलं माझ्या बिझनेससाठी. त्यानंतर क्लिक करायचं नेक्स्ट वरती. बफरिंग होत आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला जसं आपण फेसबुक मध्ये बघितलं होतं कॅटेगरी, तसं गुगलनी पण काही बिझनेसच्या कॅटेगरी केलेल्या आहेत. तुम्हाला त्यातनंच सिलेक्ट करायचं. आता मी उदाहरण घेतो, माझा बिझनेस, माझा व्यवसाय किंवा माझं जो FPO आहे तो ऍग्रिकल्चर रिलेटेड आहे, राईट. तो मी लेट्स से माझं ऍग्रिकल्चर सर्व्हिस रिलेटेड आहे. यातनं तुम्ही कुठलेही सिलेक्ट करू शकता. जसं ऍग्रिकल्चर कॉर्पोरेटिव्ह बरेचसे सोसायटीज असतात, तुम्ही हे सिलेक्ट करू शकता. तुम्हाला बरेचसे ऑप्शन येतात. तर उदाहरणार्थ मी सिलेक्ट करतो ऍग्रिकल्चर सर्व्हिसेस. माझा व्यवसाय जो मी चालू केलेला आहे तो सर्व्हिस रिलेटेड आहे. तर हे खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे, कारण कसं होतं, तुम्ही पुढे जसं डिटेलिंग मध्ये जाताल, डिजिटल कसं आहे, डिजिटल फील्ड अशी आहे की सगळं अल्गोरिदम बेसवरती आहे. जसं तुम्ही आता तुमची बिझनेस कॅटेगरी सर्व्हिस रिलेटेड केलं, फ्युचरमध्ये तुमचा बिझनेस जसा वाढत जातो, त्याप्रमाणे एखाद्याने सर्च केलं तर त्यांनी सर्व्हिस रिलेटेड केलं तर तुमचा बिझनेस येऊ शकतंय तिथं. त्यामुळे ह्या कॅटेगरी सिलेक्ट करताना तुम्हाला काळजीपूर्वक सिलेक्ट करायचं. तुमचा बिझनेस ज्याच्याशी रिलेटेड त्या रिलेटेडच करायचं. आता याच्यामध्ये म्हणजे तुमचा एक लोकेशन वरती तुमचा व्यवसाय आहे का वेगळ्या वेगळ्या लोकेशन वरती. सध्या तर मी रिकमेंड करेन नो ला सिलेक्ट करून पुढे जाणे. ते एकदा झाल्यानंतर तुमचा पत्ता, थोडक्यात मी आता सध्या सातारा टाकतो. सिलेक्ट केलं मी. नेक्स्ट. आता तुमचा जो फोन नंबर आहे बिझनेसचा फोन नंबर, आता इथं फोन नंबर टाकताना जो तुमचा व्हॉट्सअप बिझनेसचा आहे तो टाका. कारण काय होईल, हा जसंही रिफ्लेक्ट होईल इथं, तुम्हाला जसं दाखवलं मगाशी GMV बायोचं, तिथं कॉन्टॅक्ट नंबर येईल ना, एखाद्या जर आवडलं त्याबद्दल तर तुमच्या कंपनीमध्ये, तो जसाही त्याच्यावर क्लिक करेल तुमचा व्हॉट्सअपचा
डिटेल जातील. त्यामुळे तिकडेही व्हॉट्सअप बिझनेसचा जो तुम्ही इन्स्टॉल केलेला आहे, जो व्हॉट्सअप बिझनेसला नंबर वापरलेला आहे तो तिथं टाका. मी उदाहरण आता एक रॅन्डम नंबर टाकतोय, रॅन्डम नंबर टाकलाय. आता जर एखाद्याची वेबसाईट असेल तर तुम्ही वेबसाईट पण टाकू शकताय, पण मी सध्या त्याच्यावरती प्राधान्य देत नाहीये, मी टाकत नाहीये. सी, डिजिटल मार्केटिंग ही अशी कन्सेप्ट आहे, ही एकामेकात गुंतलेली आहे. तुम्ही सोशल मीडियावरती काही तुमचं पोस्ट केली, तुमची वेबसाईट असेल, तुमचा व्हॉट्सअप बिझनेस असेल किंवा तुमचं दुसरं कुठलं असेल, हे सगळे एकामेकाशी लिंक झालं पाहिजे, तरच तुमचा तो बिझनेस व्यवसाय दिसला जाईल. हे एकदा झालं, त्यानंतर क्लिक करायचं आणि तुम्हाला फिनिश वरती क्लिक करायचं. आता तुम्हाला ऍड्रेस विचारला जाईल, डिटेल. आता हा ऍड्रेस टाकताना तुम्ही काळजीपूर्वक ऍड्रेस टाकायचा. का, मी तुम्हाला एक दाखवतो. मी जीएमव्ही बायो बद्दल बोलत होतो. जीएमव्ही बायो हा तुम्ही जर बघितला ना, असा ऍड्रेस तुमचा समोरच्या लोकांना दिसणार. त्यामुळे हा ऍड्रेस काळजीपूर्वक टाकायचा. आणि सगळ्यात महत्वाचा, हा ज्या तुम्ही ऍड्रेस टाकायचा, ह्या ऍड्रेस वरती तुम्हाला गुगल कडनं एक पोस्ट कार्ड येतं. जसं लेटर असतं छोटं, त्याच्यात एक कोड असतो. जर हा तुमचा ऍड्रेस चुकला तर तो तुम्हाला पोस्ट कार्ड येणार पण नाही. कारण जोपर्यंत तुम्ही तो कोड जो आहे, मी उदाहरणार्थ सध्या ऍड्रेस टाकतोय रॅन्डमली, सातारा टाकतो. मी रॅन्डम ऍड्रेस टाकतोय, जास्त काही वेळ त्याच्यात वायर घालत नाही. तुमचा जो ऍड्रेस असेल तुम्ही तो टाका व्यवस्थित. नंबर मी रॅन्डमली टाकतोय, सिलेक्ट करतो महाराष्ट्र. थोडक्यात तुम्ही तुमचा पत्ता देताय, कंपनीचा, बिझनेसचा, व्यवसायाचा. त्यानंतर क्लिक करा नेक्स्ट वरती. आता मी तुम्हाला जे मगाशी सांगत होतो, तो पोस्ट कार्ड जो असतो ना, एक माणूस येतो गुगलच्या बिहाफ वरती, तो तुम्हाला ते एक एनव्हलप देतो छोटस. तो एनव्हलप कोणाच्या हातात गेलं पाहिजे, त्याचं नाव इथं मेन्शन करा. तो व्यक्ती जो घेऊन येणारा असतो पोस्ट कार्ड, छोटस एनव्हलप असतो, तो ह्याच व्यक्तीच्या हातात देणार. कारण की हे खूप महत्वाचं असं. गुगल काय करतं, ट्रान्सपरन्सी ठेवतं. म्हणजे तो व्यवसाय तिथं आहे का नाही हे खात्रीशीर चेक करतं आणि त्यांच्या हातात देतं. कारण काय होतं, त्याच्यामध्ये, त्या एनव्हलप मध्ये, त्या पोस्ट कार्ड मध्ये तुम्ही जो हा पत्ता टाकला, एक्झॅक्टली त्या पत्त्यावरती तो माणूस येणार, तो पोस्ट कार्ड घेऊन, आणि त्या ज्याचं नाव तुम्ही इथं मेन्शन केलं त्या माणसाच्या हातात तो पोस्ट कार्ड देणार. आणि त्या पोस्ट कार्ड मध्ये काय असणार माहिती, एक छोटासा कोड असणार आहे. तो एकदा तुम्हाला 12 दिवसाच्या आत मिळून जाणार. तो पोस्ट कार्ड येणार, तो एकदा तुमच्या हातात आलं, परत लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर आता हे इथं संपलं, तुम्हाला क्लिक करायचं मेलवरती. एकदा हे झालं, मी आता क्लिक नाही करत कारण मी अनवॉन्टेड पत्ता टाकलेला आहे. तर याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं मेलवरती. एकदा क्लिक झालं, तुम्हाला 12 दिवसाच्या आत पोस्ट कार्ड एकदा आलं तर तुम्हाला परत लॉग इन करायचं. लॉग इन केलं याच्यामध्ये, जसं आपण आधी केलं, गुगल बाय बिझनेस टाईप करायचं, साइन इन करायचं, तुम्हाला डॅशबोर्ड असा परत येईल. एकदा तो डॅशबोर्ड आला की तुम्हाला गेट व्हेरिफिकेशन येईल. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो तुमचा जो कोड येतो तो टाकायचा असतो. आता इथं येणार नाही कारण मी ती प्रोसेस कंप्लीट नाही केली. थोडक्यात तिथं तो पोस्टल कोड टाकून द्यायचा, सिम्पल. एकदा ते झालं, ते झाल्यानंतरच तुमचा बिझनेस असा रजिस्टर्ड होईल. जसं तुम्ही इथं बघू शकताय, असं टाईप केल्यानंतर जसं पूर्ण बिझनेसची माहिती येते किंवा गुगल मॅप वरती येते, तर अशी माहिती तुमचा, जोपर्यंत तो कोड येत नाही तोपर्यंत लिस्टिंग करता होतच नाही. कारण गुगल तेवढी ट्रान्सपरन्सी ठेवतं. थोडक्यात काय होतं, तुमचं डिजिटल लोकेशन तयार होतं गुगल वरती. हे तुम्ही घरी बसल्या बसल्या करू शकता. काही काही केसवरती काय होतं, गुगल ऑटोमॅटिकली ते नाव रजिस्टर्ड करतं, तुम्हाला पोस्टची पण गरज नाही पडत. हे डिपेंड, जर तरच्या गोष्टी आहेत. पण ज्या क्षणी तुम्हाला येतं की पोस्ट तुम्हाला 12 दिवसाच्या आत येणार, ते पत्र छोटंसं ज्याच्यात कोड असणार, तुम्हाला थांबावंच लागतं. एकदा ते आलं, ते कोड टाकायचा. कोड टाकल्यानंतर तुमचा 24 घंट्यात तुमचा बिझनेस, व्यवसाय असा गुगल मॅप वरती दिसला जाईल. आता हे झालं ती माहिती, पण त्याच्या व्यतिरिक्त त्याचे खूप सारे फायदे आहेत. ते काय आहे तुम्हाला दाखवतो. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या बिझनेसची माहिती, पूर्ण माहिती, हे असं तुम्हाला स्क्रीन दिसेल,
आता सध्या दिसणार नाही. आता XYZ आलेलं आहे, ही पूर्ण बिझनेसची माहिती तुम्ही भरा. जसं लोकेशन, काय काय, किती वाजता आपला बिझनेस चालू असतो, किती वाजता बंद असतो, ही सगळी माहिती. तुमचा जर नंबर चेंज झाला, ही सगळी माहिती तुम्ही इथं भरा. त्यानंतर तुमचे कोणते प्रोडक्ट्स आहे, कोणते सर्व्हिसेस आहे, ही सगळी माहिती, फोटोज, सगळी होणार काय, एवढी तुम्ही इथं माहिती भरणार, ही सगळी माहिती लोकांना ज्यावेळेस लोक टाईप करतील, इथं सगळी ती माहिती येणार. प्रत्येक करता जसं तुमचा वेबसाईट आहे, काही कंपनीचे फोटोज आहे, ही सगळी माहिती ज्यावेळेस लोक बघतील, ही सगळी माहिती इथं तुम्ही फक्त थोडक्यात इथून भरू शकताय. नंतर किती लोकांनी आपला बिझनेस बघितला, याची सगळी माहिती तुम्हाला इनसाइट्स वरती मिळू शकताय. तर थोडक्यात गुगल माय बिझनेस हा एक तुम्हाला फायदा असा होतो, जर पहिला फायदा होतो तुमचा बिझनेस रजिस्टर होतो डिजिटल प्लॅटफॉर्म वरती. एखाद्याला त्या बिझनेस बद्दल माहिती पाहिजे, प्रोडक्ट बद्दल माहिती पाहिजे, तो तुम्हाला मेसेज पाठवू शकताय, तो मेसेज इथं तुम्हाला मिळू शकताय. प्रोडक्ट्स तुम्ही यादी याच्यावरती बनवून त्याच्यावरती अपलोड करू शकताय, समोरच्याला ती पूर्ण माहिती मिळते सर्च केल्यानंतर. त्यानंतर याच्यात आता आणखीन डिटेलमध्ये गेलं तर डिटेलमध्ये जात नाही मी. परत तुमचा गुगल ऍडवर्ड्स एक कन्सेप्ट आहे, तेही तुम्ही वापर करून गुगल बाय बिझनेसचा वापर करून तुमचं बिझनेसचं वेबसाईट असेल ती पहिल्या पेजवरती तुम्ही रँक करू शकताय. ही झाली थोडक्यात माहिती गुगल माय बिझनेस. त्यानंतर तुमचं फेसबुक मार्केट प्लेस आणि वेगवेगळ्या ऍप्सचा वापर करून तुम्ही कसं या क्षेत्रामध्ये एक्सपांड करू शकता. ऍग्रिकल्चर क्षेत्र किंवा ऍग्रिकल्चर फील्ड ही कशी तुम्ही डिजिटल प्लॅटफॉर्म वरती आणू शकताय. तुम्हाला आणखी एक छोटासा उदाहरण देतो. सह्याद्री कंपनी ही खूप नावाजलेली कंपनी, प्रत्येकाने ऐकलं असेल. तर लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये त्यांनी स्वतः डिजिटल प्लॅटफॉर्म वरती आले आणि त्यांनी जे वेगळे भाजीपाला आहे त्यांनी नाशिक विभागामध्ये, मुंबई विभागामध्ये हा माल पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्यांची वेबसाईट बनवली. त्यानंतर आता डिजिटल मार्केटिंग मध्ये त्यांनी काय वापर केला माहिती, ईमेल मार्केटिंगचा वापर केला. ईमेल मार्केटिंगचा वापर करून त्यांनी लोकांपर्यंत पोहोचले. सो थोडक्यात डिजिटल मार्केटिंग हे खूप मोठं क्षेत्र आहे. यातला आपल्या व्यवसायाशी निगडीत कोणत्या टूलचा या कोणत्या टेक्नॉलॉजीचा वापर करू शकता हे आपण समजलं पाहिजे आणि त्याचा इफेक्टिव्ह वापर केला पाहिजे. तर थोडक्यात मी ही एक खूप बेसिक लेवलवरती माहिती दिलेली आहे. फ्युचरमध्ये मला वेळ मिळाला आवर्जून मी तुमच्या सातारा एरियामध्ये येईल आणि स्वतःला प्रत्येकाला येऊन सरांनी जर वेळ दिला तर मी तिथे येऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करेल की आणखीन याच्या डिटेलिंग मध्ये कसं जाऊ शकतंय. कारण की एका तासामध्ये डिजिटल मार्केटिंग शिकणं आणि सांगणं हे खूप कठीण काम आहे. तरी माझ्या साईडने मी एक छोट्या गोष्टी, काही टेक्नॉलॉजीज असतील, काही विषय असतील, मी माझ्या साईडने कव्हर करण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. धन्यवाद सर. मी इथं उपस्थित असलेले काही शेतकरी आणि जेवढे उपस्थित आहेत त्यांना विनंती करतो, काही जर तुमचे प्रश्न असतील तर कृपया चॅट बॉक्स मध्ये टाका किंवा तुम्ही हँड रेज केलं तर तुम्ही ऑनलाईन चर्चा करू शकता. स्वतःला अनम्यूट करून सुद्धा प्रश्न विचारू शकता. येस येस. तर मला एक प्रश्न विचारायचा आहे. हा बोला सर. काही आपण जे व्हॉट्सअप बिझनेस अकाउंट जे तुम्ही सांगितलं, तर त्याच्यासाठी एकच नंबर वापरता येऊ शकतो का? आपला पर्सनल नंबर आणि व्हॉट्सअप बिझनेसचा नंबर हा एकच ठेवता येऊ शकतो का? वेगवेगळे दोन्हीतून एकाच नंबरवरती एक तर तुम्ही पर्सनल वापरू शकताय किंवा व्हॉट्सअप बिझनेस वापरू शकताय. येस. पण तुम्ही व्हॉट्सअप पर्सनल नंबरवरून व्हॉट्सअप बिझनेस कडे जर शिफ्ट झालात फरक काहीच नाही परत, म्हणजे तुमचं लॉस काहीच होत नाही. उलट तुम्हाला व्हॉट्सअप बिझनेस मध्ये फीचर्स जास्त मिळतात. ओके. मग आपण जनरल व्हॉट्सअप आणि हे मग व्हॉट्सअप बिझनेस ठेवलं तर जनरल व्हॉट्सअपचे फीचर पण त्याच्यामध्ये आपल्याला वापरता येऊ शकतात असं म्हणणं आहे. होतात ना. ओके ओके. हा, कुणी अनम्यूट केलं असतील प्लीज प्रश्न विचारा. मी तुम्हाला एक याचा टेक्नॉलॉजीचा तोपर्यंत प्रश्न येऊस तर मी आणखीन एक उदाहरण देतो. हो द्या. आम्ही नगर जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस हे लॉकडाऊन चालू झालं होतं त्यावेळेस एक कन्सेप्ट राबवली होती. कसं होतं, ऍग्रिकल्चर प्रोडक्ट हे पेरिशेबल आहे, सगळ्यांना माहिती, लवकर खराब होतं.
आणि जनरली काय होतं, मार्केट ते आपल्या आसपास पण असू शकतं. आय गेस आवाज आसपास पण मार्केट मिळू शकते आपल्याला. 5-10 किलोमीटरवरती पण व्यापारी वर्ग किंवा कोणी पण घेणारं असतं, फक्त तिथपर्यंत आपली माहिती पोहोचत नाही. तर आम्ही काय केलं, याला जवळ 1.5 वर्ष झालं, आम्ही नगर जिल्ह्यामध्ये एक व्हॉट्सअप सारखाच एक टेलिग्रामचा ग्रुप बनवला. टेलिग्रामचा फायदा काय, 1 लाख 2 लाखापर्यंत तुम्ही लोक त्याच्यात ऍड करू शकता, बरोबर. तर आम्ही काय केलं, जेवढे शेतकरी आहे एक पर्टिक्युलर एजचे जे स्मार्टफोन वापरतात त्यांना आवर्जून टेलिग्राम इन्स्टॉल करायला लावलं. आता व्हॉट्सअप तर होतात, लोक म्हणतात मग व्हॉट्सअप पासून टेलिग्राम का वापरायचं. आता व्हॉट्सअपला रेस्ट्रिक्शन आहे, तुम्ही 256 पर्यंत ऍड करू शकता किंवा थोडेफार वाढू पण शकता, डिपेंड. पण टेलिग्रामला 2 लाख, तुम्ही विचार करा, 2 लाख फार्मर्स जर त्या एका ग्रुपला जॉईन झाले, त्याचा फायदा का होतो माहिती का. आता आम्हालाही तो फायदा जाणवतो. एखाद्याच्या घरी कुठली मका विकायला असेल किंवा कुठलेही प्रोडक्ट असू शकतंय. काही शेतकरी आहे जे पोल्ट्रीचा व्यवसाय करतात, तर ते काय करायचे, त्या ग्रुपवरती टाकायचं, एवढ्या पोल्ट्रीमध्ये एवढं कोंबड्या विकायला आहे, एवढा रेट आहे, त्याचे फोटोज पाठवायचे आणि त्यांना गिराईक मिळून जायचे. आता याच्यात कुठल्याही प्रकारचं पैसे नाही द्यायला लागायचे. 2 लाख किंवा 1 लाख शेतकरी येतात, याच्यात व्यापारी वर्ग पण जॉईन करून घेतले आम्ही. याचा फायदा तुम्ही लक्षात घ्या, होतं काय, घरी बसल्या बसल्या फोटो काढा आणि त्याच्यावरती पोस्ट करा. एखाद्याला जर घ्यायचंच असेल तर तो संपर्क साधतो त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून. एक शेतकरी होता, त्यांनी असे भरपूर उदाहरण दे. एक शेतकरी होता, त्यांनी काय केलं, त्याच्याकडं गिर गाई होत्या आणि त्या विकायला होता. आता गिर गाई आणायचं म्हणून राजस्थान गुजरातला तिकडून आणण्यापेक्षा त्यांनी तो चालू केला व्यवसाय, की गिर गाई तो विकायला चालू केला. त्यांनी त्याच्यावरती ते ऍड टाकली, त्याला मिळाले गिराईक, तो संपर्क साधला, तो तिथे जाऊन भेटला त्यांना आणि त्याचं झालं. थोडक्यात काय झालं, हे एकत्र आले ना. तसं तुम्ही सातारा एरियामध्ये पण जे शेतकरी वर्ग आहे किंवा केव्हीकेनी हा इनिशिएटिव्ह घेतला तर खूप चांगलं होईल. तुम्ही एक टेलिग्राम ग्रुप बनवत चला, लोक त्याच्यात ऍड करत जा, जेणेकरून काय होईल, सगळे शेतकरी मित्र त्या ग्रुपला जॉईन होईल. त्यांचं काही पण प्रोडक्ट असेल, कुठले शेतीमाल असेल, कोकोपीट असेल, तुमचं व्हर्मी कंपोस्ट असेल, हे त्याच्यावरती तुम्ही टाकलं ना पोस्ट, आवर्जून तुम्हाला तिथं लोक कॉल करतील. हे एक मी जस्ट उदाहरण तुमच्या बरोबर शेअर करत होतो. हा, काही प्रश्न असतील तर आवर्जून विचारा, तर जरूर देईल. उपस्थित शेतकऱ्यांना काही प्रश्न असतील तर कृपया विचारू शकता, स्वतःला अनम्यूट करून. सोशल साईटच्या माध्यमातून आलेला प्रश्न आहे, तो मी सांगतो तुम्हाला. सफरीन शेख प्रश्न विचारत आहेत, इंटरनॅशनल मार्केटमध्ये ऍडव्हर्टायझिंग कसं करायचं. इंटरनॅशनल मार्केटिंग मध्ये ऍडव्हर्टायझिंग करायचं असेल, आता प्रोडक्ट कोणता आहे तुमचा त्यावरती अवलंबून आहे. तर तुम्ही जर बघितलं, अलिबाबा एक साईट आहे जे चायनीज आहे, तशा इंडियामध्ये पण ट्रेड इंडिया नावानी पण साईट्स आहे, वेबसाईट्स आहे, त्याचा तुम्ही वापर करून इंटरनॅशनल लेवललाही करू शकताय. पण परत तिथं प्रश्न असा होतो, इंटरनॅशनल लेवलला ज्यावेळेस जातात, एक्झिम पॉलिसीज असतात, इम्पोर्ट एक्सपोर्टच्या पॉलिसीज असतात, त्याचा तुम्ही पहिला अभ्यास केला पाहिजे. पण तुमचा जो मूळ प्रश्न आहे डिजिटल रिलेटेड, तर काही वेबसाईट आहे ज्याचा तुम्ही वापर करून तुमचे प्रोडक्ट इंटरनॅशनल लेवलला शोकेस करू शकताय. आणखीन काही प्रश्न आहेत सोशल मीडियावर? झाले सर, झाले. ओके, ठीक आहे सर. अजून एक मला विचारायचं आहे, गुगल बिझनेस अकाउंटमेंट मध्ये किंवा या व्हॉट्सअप बिझनेस अकाउंट मध्ये स्टेटस, कारण आजकाल कसं आहे, लोकांना स्टेटस ठेवायला खूप आवडतं, तर मग याच्यामध्ये प्रोडक्टचं स्टेटस ठेवता येतं का आपल्याला? येस, ठेवता येतं सर तुम्हाला. ओके, ठेवता येतं. खरं तर अत्यंत चांगलं मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे. आणि आजच्या या युगामध्ये डिजिटल मार्केटिंगचं महत्व अत्यंत खूप वाढलेलं आहे. कोरोनाच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना असेल किंवा इतर व्यापाऱ्यांना असेल, इंडिव्हिज्युअली डोअर टू डोअर पोचता येईना, त्याच्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान जर तुम्ही वापरलं तर बसल्या जागी, जसं सरांनी सांगितलं, एका क्लिकवर तुम्ही त्या ग्रुपच्या 60 ते 70 हजार लोकांपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. असेच जर तुम्ही ग्रुप जोडले तर तुम्ही असंख्य लोकांपर्यंत क्षणार्धात पोहोचू शकता आणि त्याचाच फायदा आपण या डिजिटल माध्यमातून घेता येऊ शकतो आणि आपल्या व्यापाराची वृद्धी आपल्याला करता येऊ शकते. कारण खरं तर त्यांनी एक गोष्ट अत्यंत महत्वाची सांगितली की गुगलवर ज्या वेळेला आपण आपलं नाव रजिस्टर करतो त्यावेळेला गुगल आपल्याला पोस्टानं गुगल कार्ड आपल्याला पाठवतं. खरं तर
जुनी जी पोस्टानं येणारी जी पत्र होती ती आजकाल काळानुसार बंद होत चाललेली आहेत. पण गुगल त्याचा वापर करतं याचा अर्थ त्याला महत्व आहे आणि ती जी ओरिजिनॅलिटी आहे, जी ज्युनियनिटी आहे ती मेंटेन करण्याचं काम याच्या मार्फत होतं. त्याच्यामुळे याचा फायदा शेतकऱ्यांनी उचलावा असं मला वाटतं. सर आपण इथं आपलं मार्गदर्शन केलं. शेकरू टीव्ही मार्फत आम्ही आज 31वा कार्यक्रम इथं ऑनलाईन पद्धतीने घेत आहोत. कृषी विज्ञान केंद्र बोरगाव मार्फत जे काही शेतकरी आमच्यासोबत जोडलेले असतात त्यांना आम्ही या वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी सदैव तत्पर असतो. या कार्यक्रमासाठी शेकरू टीव्ही आणि माझ्या कृषी विज्ञान केंद्र बोरगावचे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं सहकार्य लाभलं. त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम असाच पुढे चालू राहील. वेगवेगळ्या विषयांवर आपण भविष्यातही ऑनलाईन कार्यक्रम आयोजित करणारच आहोत. त्यासाठी शेतकऱ्यांनी उपस्थिती द्यावी ही माझी नम्र विनंती आणि आजच्या या कार्यक्रमापुरतं आपण इथं थांबूया.